कोरेगाव तालुक्यातील वनविभागाच्या क्षेत्रामध्ये वनविभागामार्फत लावण्यात आलेली झाडे व त्याचे संगोपन केल्यामुळे परिसर हिरवळला आहे. परंतु काहींनी वनवा लावल्यामुळे अल्पावधीतच होत्याचे नव्हते झाले आहे. वनविभागाने केलेल्या प्राथमिक चौकशीत काही ठिकाणी मानवी निष्काळजीपणा तसेच जाणीवपूर्वक आग लावण्याच्या घटना समोर आल्या आहेत. 1 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत तालुक्यातील वनविभागाचे सुमारे 43 हेक्टर क्षेत्र वणव्यात जळून खाक झाले आहे. तर या क्षेत्रातील लाखो जीवजंतूंची होरपळ झाली आहे. वनक्षेत्रात आग लागल्याने केवळ झाडांचेच नुकसान झाले नाही, तर त्या भागातील पक्षी, लहान प्राणी, कीटक यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील वाठार स्टेशन परिसरात सर्वाधिक वनक्षेत्र जळाले असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे. वनविभागाकडून नागरिकांना वारंवार सूचना देण्यात येत असून वनक्षेत्रात कुठल्याही प्रकारची आग लावू नये, जळती वस्तू टाकू नये असे आवाहन करण्यात आले आहे. तरीही काही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. वनक्षेत्रात वनवा लावणे हा भारतीय वन अधिनियमांतर्गत गंभीर गुन्हा आहे. यासाठी दोषी आढळल्यास 1 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा किंवा दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. कोरेगाव तालुक्यातील बनवडी येथील वनविभागाच्या राखीव क्षेत्रातील 5 हेक्टर क्षेत्र जळीत प्रकरणी विंडवर्ल्ड पवन ऊर्जा कंपनी व अंधेरी येथील वनविभागाच्या राखीव वनक्षेत्रातील सुमारे 10 हेक्टर वनक्षेत्र पेटवल्याप्रकरणी गणेश राजाराम जातक वय 26 राहणार अंधेरी तालुका कोरेगाव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासह अज्ञात 16 जणांवर वनवा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनविभागाने वणव्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पथके तैनात केली असून संवेदनशील भागामध्ये गस्त वाढविण्यात आली आहे. अवैध वृक्षतोड, अवैध शिकार करणे, अवैध वाहतूक, अतिक्रमण, वनवा लावणे कायद्याने गुन्हा आहे. असे करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनीही संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ प्रशासनाला माहिती द्यावी असे आवाहन कोरेगावचे वनक्षेत्रपाल चंद्रहार जगदाळे यांनी केले आहे.